नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत. लग्न जर ठरत नसेल, बराच वेळ झाला असेल, मुलींचं वय जास्त होऊन गेलं असेल, तर त्यांच्यासाठी काय उपाय करायचा आहे हे आपण बघायचं आहे आणि तो पण विना खर्चिक असणार आहे. म्हणजे कोणतीही शांती तुम्हाला सांगणार नाही आहे. तर विना खर्चिक असा कोणता उपाय आहे की जेणेकरून किमान 6 महिन्यापर्यंत आपलं लग्न ठरू शकेल. सरळच आहे की पूर्ण कुंडली बघितल्यानंतर आपण त्याच्यावरचे डिटेलमध्ये उपाय सांगू शकतो. परंतु हे ओव्हरऑल मी तुम्हाला सर्वांसाठी उपाय सांगत आहे. ते जरूर पहिले 6 महिने करून बघा आणि जर 6 महिन्यानंतर सुद्धा जर लग्न ठरलं नाही, तर मात्र आमच्याशी संपर्क साधायला तुम्हाला हरकत नाही. वळूया आपल्या विषयाकडे. या ठिकाणी कुंडली एक मांडलेली आहे आणि घरं लिहिलेली आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशी एकूण 12 घरं या ठिकाणी आपण बघू शकतो. त्यामधलं 7वं जे हे स्थान आहे ते वैवाहिक जीवनाचं, विवाह ठरण्याचं असं हे स्थान आहे. तर या 7व्या स्थानावरून विवाह कसा ठरवला जाईल, केव्हा ठरला जाईल याचा अंदाज या ठिकाणी घेतला जातो. तर 7व्या स्थानामध्ये कोणतं स्थान आहे? कोणता नंबर आहे? 7. म्हणजे ही रास येते शुक्राची रास येते आणि आपल्याला माहिती आहे शुक्र हा ग्रह सुद्धा वैवाहिक कारणासाठी म्हणजे वैवाहिक जीवनासाठी कारक असा हा शुक्र ग्रह मानला जातो. तर काय करायचं आहे? रोज महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचं आहे. किमान 6 महिने हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. कोणताही खर्च यामध्ये नाहीये. रोजच्या रोज महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर महालक्ष्मीच्या मंदिरमध्ये किंवा जर जमलं नाही तर घरामध्ये तर महालक्ष्मी अष्टक यांचं पठण पण करायचं आहे आणि श्रवण पण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टक स्तोत्र हे जे आहे हे तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. संस्कृतमधून आहे, परंतु तुम्ही YouTubeवरती सर्च करू शकता आणि ते तुम्ही पठण करू शकता आणि श्रवण सुद्धा करू शकता. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणखीन एक गोष्ट आहे की लग्नामध्ये विघ्न आणणारा असा ग्रह आहे आणि तो म्हणजे मंगळ ग्रह. तर या मंगळ ग्रहाची आराधना म्हणजे त्याला खुश करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? गणपतीची आराधना आपल्याला करावी लागेल. किमान लग्न जर ठरवायचं असेल तर सहकुटुंब एकदा अष्टविनायक दर्शन करून घ्या. नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल आणि त्याच्यानंतर रोजच्या रोज तुम्ही जर गणपती दर्शन घेतलं, गणेश दर्शन घेतलं आणि रोज संकटनाशन स्तोत्र म्हटलं आणि ऐकलं, तसेच अथर्वशीर्ष जर तुम्ही रोजच्या रोज म्हटलं आणि जास्तीत जास्त वेळा ऐकलं, तर नक्कीच या गोष्टीचा तुमच्या वैवाहिक जीवनावरतीच काय, बाकीच्या अनेक गोष्टींवरती सुद्धा तुमच्या परिणाम होईल. हे मी तुम्हाला नक्कीच सांगितलेलं आहे, ओव्हरऑल सांगितलेलं आहे. तुमच्या ओरिजिनल कुंडलीमध्ये सुद्धा 7व्या स्थानामध्ये जर कोणते ग्रह असतील आणि त्याची जर आपण आराधना केली, तर त्याची फळं तुम्हाला नक्कीच लवकर मिळू शकतील. आणि हे जर तुम्हाला हवं असेल, जर पाहिजे असेल, की अगदीच म्हणजे हे मी तुम्हाला प्रथम उपचार सांगितल्यासारखंच आहे. जर तुम्हाला अगदी वय उलटून गेला असेल, म्हणजे अगदी मुलगा 30 वर्षाच्या पुढे, मुलगी 25 वर्षाच्या पुढे, तर तुम्ही आमच्याशी लग्न ठरण्यासाठी संपर्क करू शकता. या ठिकाणी नंबर आहे 98 22 11 94 72. हा WhatsApp नंबर आहे. याच्यावरती तुम्ही तुमची जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवून द्यायची आहे. आम्ही नक्कीच तुमचे लग्न ठरण्यासाठी मदत करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका. नमस्कार.